वर्ध्यातनं एक मोठी बातमी आहे। दुर्गापूजा उत्सव मंडपामध्ये एका युवकानं धुडगूस घातला। वर्ध्यामध्ये बजाज चौक परिसरात त्यामुळे तणावाचं वातावरण आहे। स्टेशन फैल इथल्या मंडपामध्ये महिला गरबा खेळत असताना हा सगळा प्रकार घडला। पोलिसांनी रात्रीच या आरोपीला अटक केली आणि त्याला तात्काळ हजर करत त्याच्याकडनं माफी मागायला सुद्धा लावली आणि त्याला माफी मागायला लावावी यासाठी दुर्गा मंडळाच्या सदस्यांसोबतच नागरिकांनी 2 तासांपासून इथं रास्ता रोको केलाय। वर्ध्यामध्ये दुर्गा मूर्ती विसर्जित न करता मूर्ती ही पोलीस स्टेशन समोर आणून ठेवण्यात आलेली आहे। पोलिसांनी एसआरपी सोबतच मोठी कुमक तिथं दाखल केली आहे आणि पोलिसांकडनं नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जात आहे। ज्या तरुणानं धुडगूस घातला त्याला समोर आणावं आणि माफी मागायला लावावी अशी मागणी या दुर्गा पूजा उत्सव मंडपामधल्या सर्व कार्यकर्त्यांनी केली आहे आणि त्यामुळे देवीचं विसर्जन न करता ती मूर्ती पोलीस स्टेशन समोर आणून ठेवली आहे आणि 2 तासापासून तिथं रास्ता रोको करण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत आहेत। नरेंद्र, काय धुडगूस त्या तरुणानं घातला, त्याच्यावरती काय कारवाई झाली आणि आता या उत्सव मंडळाचं काय म्हणणं आहे? काल रात्रीची ही घटना आहे। काल रात्री स्टेशन फैल जो आहे तो भाग जो आहे तर त्या भागामध्ये दुर्गा पूजा उत्सव मंडळाच्या ज्या महिला आहेत त्या गरबा खेळत असताना हा जो एक युवक आहे तो त्या ठिकाणी आला आणि त्यांनी त्या ठिकाणी धुडगूस घालत महिलांना एका विशिष्ट जातीच्या नावावर शिवीगाळ केली। त्यामुळे त्या ठिकाणी जे कार्यकर्ते होते त्यांनी पोलिसांना सूचना दिली आणि लगेच त्या ठिकाणून त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं, त्याला अटक करण्यात आली। मात्र या कार्यकर्त्यांनी जे आहेत मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत यांनी आज जेव्हा विसर्जन करायला ही मिरवणूक बाहेर काढली आणि त्यानंतर मात्र या कार्यकर्त्यांनी जे मिरवणूक जी आहे तर ते थेट पोलीस स्टेशनवर आणलेली आहे आणि ती गेल्या 2 ते 2.5 तासापासून ही मिरवणूक या ठिकाणी थांबलेली आहे आणि आता वर्धा शहराच्या बाजूचे जे बोरगाव या ठिकाणी जे मूर्ती विसर्जन आहे त्या ठिकाणची जे एक विसर्जन मिरवणूक जी आली आहे ते सुद्धा या ठिकाणी थांबलेली आहे। त्यामुळे वर्धेत ज्या येणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्यांचा मार्ग हाच आहे आणि या मार्गावर एक एक करत या ज्या दुर्गा पूजा उत्सव मंडळाच्या ज्या मूर्ती आहेत त्या या ठिकाणी यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो कार्यकर्त्यांचा जो ताफा कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी जमा झालेले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी एसआरपीच्या तुकडीसह मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे राज्याचे जे गृह राज्यमंत्री जे आहेत पंकज भोयर यांचा हा जिल्हा आहे, यांच्याच शहरामध्ये हा जो प्रकार आता घडत आहे त्यामुळे कुठेतरी यावरही बोलल्या जात आहे। विशेष म्हणजे ते आज जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आवाहन करायला पाहिजे असा एक मतप्रवाह आता या ठिकाणी होऊ लागलेला आहे। परंतु आता जे आहे तर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हा जो परिसर आहे ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली केलेल्या आहे। पोलिसांची कुमक जी आहे तर ती कोणत्याही क्षणी या आणि या सगळ्या परिस्थितीकडे आपलं लक्ष असेलच। नरेंद्र, धन्यवाद या माहितीसाठी।